मोठमोठ्याने घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। नाले सफाई रखडल्यानं हे आंदोलन सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय पुणे पालिकेविरोधात शिंदे सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्की आपण जर पाहिलं तर शिंदे सेनेच्या वतीनं पालिकेमध्ये आंदोलन करण्यात येत आहे आणि आता सर्व पदाधिकारी जे आहे ते आयुक्तांच्या धावनामध्ये बसण्याचा प्रयत्न जो आहे ते करत आहेत। ते गेट म्हणून आता आतमध्ये घुसलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना सोडलं जात नव्हतं, तर काही शिवसैनिक जे आहेत ते गेटवरती चढलेले होते। नंतर काही शिवसैनिक आतमध्ये घुसल्याने आता आयुक्ताच्या दालनासमोर हे सर्वजण चाललेले आहेत आणि आता गेट जे आहे ते पूर्ण घेतलेलं आहे। घोषणाबाजी जी आहे की या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आता आपल्याला या ठिकाणी बंद अवस्थेत पाहायला मिळत आहे। त्यामुळे शिवसेना महानगरपालिकेच्या पुण्याच्या सत्तेमध्ये तरी नसली तरी लोकांच्या प्रश्नांसंदर्भात ती आक्रमक झालेली आहे आणि आता या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शिवसैनिक आतमध्ये गेलेले काय गेट लावण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरक्षा रक्षकांकडून या ठिकाणी केला जातोय, सोडलं जात नाहीये मान्य प्रतिनिधी आणि इतर पदाधिकाऱ्यांना। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली या ठिकाणी दिसते। सागर, आपण पाहतोय नाले सफाईवरून शिंदे सेना आक्रमक झालेली आहे, नेमकं काय घडलेलं आहे, काय घडतंय पुण्यामध्ये आणि नाले सफाईचे जे दावे करण्यात येतात पुणे पालिकेकडून ते कशा पद्धतीने फोल ठरलेले आहेत त्याविषयी जरा अधिक सांगा। नक्की आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं होतं। नाले सफाईचे मोठे टेंडर जे आहे ते निघलेले होते, कामं झालेले नाहीये। शहराची पहिल्याच पावसामध्ये जर अशी अवस्था होत असेल तर अजून 10-15 दिवसांनी पावसाळा सुरू होतोय, त्यानंतर पुणे शहराची काय अवस्था होईल, सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ही होतीये। आणि आता जर आपण बघितलं तर कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहर प्रमुखांनी केलेला आहे आणि आता जर पाहिलं तर हे सर्व जे आहे ते आयुक्तांच्या दालनामध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तोही केला जातोय आणि शिवसेना महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये नाहीये। त्यामुळं पुणेकरांच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे। भाजपाच्या विरोधामध्ये शिवसेना ही आंदोलन करते। पुणेकरांचा आवाज जे आहे ते बनण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून केला जातोय आणि आता हे आंदोलन जे आहे ते पालिकेमध्ये सध्या सुरू आहे। बिलकुल, नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।